मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत भली खोड मोडली ही गोष्ट. एक होता सिंह. तो रोज अनेक प्राणी मारून खात असे. त्यामुळे जंगलातील सगळे प्राणी घाबरले होते. मग एकदा लांडगा, कोल्हा, सांबर, हरिण, ससा, माकड असे सगळे प्राणी सिंहाकडे गेले. सिंह आपल्या गुहेत बसलेला होता. सर्व प्राण्यांनी सिंहाला विनंती केली, महाराज, तुम्ही आमचे राजे आहात. आम्ही रोज तुमच्याकडे एक प्राणी पाठवत जाऊ, म्हणजे तुम्हाला आयती शिकार मिळेल. सिंह म्हणाला, ठीक आहे. पहिल्याच दिवशी सशावर सिंहाकडे जाण्याची पाळी आली. ससा होता लहान, पण बुद्धीने होता महान. तो खूप उशिराने सिंहाकडे गेला. सिंह भुकेने संतापला होता. तो सशाला म्हणाला, तू इतका उशीर का केलास? ससा म्हणाला, महाराज, माफ करा. मला वाटेत दुसरा सिंह भेटला. त्याने मला अडवले. सिंह म्हणाला, दुसरा सिंह? कुठे आहे तो? दाखव बरं मला. ससा म्हणाला, चला महाराज. सशाने सिंहाला एका खोल विहिरीपाशी नेले. सिंहाने विहिरीत डोकावून पाहिले. त्याला पाण्यात त्याचेच प्रतिबिंब दिसले. तोच दुसरा सिंह आहे असे त्याला वाटले. सिंहाला राग आला. त्याने मोठी गर्जना करून धाडकन विहिरीत उडी मारली. त्याचबरोबर विहिरीतल्या एका खडकावर त्याचे डोके आपटले आणि तो मरून गेला. एवढासा ससा, पण त्याने युक्तीने सिंहाला ठार मारले. म्हणून सर्व प्राण्यांनी सशाला शाबासकी दिली.